आता दवाखान्यात सुद्धा जाणं म्हणलं दवाखाना उघडतो 10-11 वाजता. 10-11 वाजता दवाखाना खुलात नंबर न्यायला लागतात. घरी उन्हातच येणं पडतं म्हणून थोडंसं मागं पुढं करत चालू आहे. तसं गावात दवाखाना आहे आमचा, 2दा नेला आम्ही ना, पण त्यातला काय आम्हाला काय फरक वाटत नाही कारण तो खातच नाही आहे काही मेन म्हणजे. तर आता नमस्कार सगळ्याला. आपल्यासोबत आहे ऋतू. 2-3 दिवस झाले तुम्ही असं व्हिडिओ का नाही आला ते सुद्धा सांगते मी. माझ्या ऋतूला चांगलं लागत नव्हतं, आता सुद्धा त्याचा चेहरा उतरला असेल. हे बघा गुंगलीचे काहीच खात नाही आहे. काय करा म्हणून समजा. 2दा दवाखान्यात नेलं तरी काही फरक नाही आहे, तर काहीच खात नाही आहे. खूप टेन्शन आलेलं आहे काय करा म्हणून. भाकर बी खात नाही आहे आणि संडासला गेले, संडासशी सुद्धा लागेले. आता काय करा म्हणून विचार पडलेला आहे. त्याला काय मला सुद्धा चांगलं लागत नाही आहे. मी सुद्धा 2दा दवाखान्यात आलेली आहे. म्हणजे काय झालं काय सांगा. डॉक्टर म्हणतात की उन्हाच्यान झालेले, कारण तुम्ही उन्हात आले असतील कुठून त्याच्यान झाले असणारे. तसंच झालं असं मला वाटायला लागलं. सलाईनसुद्धा घेतलेली एक, पण तरी काय थोडाफार तर ऋतूचं काय करा म्हणून समजा नाही. कारण की त्याला 2दा दवाखान्यात नेलं. आता असं वाटायला लागलं की आता डायरेक्ट मुक्ताईनगरलाच घेऊन जा, कारण तो एकदम असा गलाटून गेलेला आहे. आज तरी जरा कुठून बसला. काल तर दिवसभर झोपेल होता आणि माझा चेहरासुद्धा तुम्हाला उतरी दिसत असणार आहे. तर चला मग मी आता त्याला जरा औषध गोळ्या देते आणि औषध गोळ्या द्यायला तुम्हाला भेटते, कारण की संध्याकाळ झालेली ना. आणि आता शूट का घेतला ते तुम्हाला सांगते कारण की तो आता जरा कुठून बसला म्हणून मला चला थोडासा व्हिडिओ घेऊया. नाही तर मला त्याच्यापाशीच बसणं पडायला लागलं. काहीच खात नाही तो. काय करा म्हणून विचार पडलेला आहे. ऊन लागलं म्हणलं तर ऊनसुद्धा उतारलं. बाकी औषध गोळ्यासुद्धा चालू आहे. नजरसुद्धा काढलेली आहे, पण काहीच समजानच नाही काय त्याला व्हायलं म्हणून. तो म्हणतो मला गोडच लागत नाही आहे. तुला मला धपाटे करून त्याला धपाटेसुद्धा करून दिलं, ते सुद्धा त्यानं खाल्लं नाही. पापड भाजून दिला ते सुद्धा खाल्लं नाही. सकाळी खिचडीसुद्धा खाल्ली नाही. फक्त दूध आणि चहा पेन चालू आहे, नुसतं पाणी पेन चालू आहे. आणि जास्त पाणी पिले की उलटी करून द्यायला लागला. तर चला आपण त्याला भेटूया. काय झालं बाळा? इकडं तर बघ माझ्याकडं. ओ बाळा माझं कृष्णा, माझ्या बाबूला काय झालं बघा. किती लाड झाला माझा बाबू. काय करा बाई, मला काल चांगलं लागा नाही. पापड पाहिजे? पप्पा पाहिजे. आणि जे पप्पा वावरात जायले पाणी द्यायले आहे की बा. आता येतीनच घरी, केव्हाचीच जायले 6 वाजेपासून. अजून काय आले नाही. आता येतीनच. म्हणजे वावरात कॉकसुद्धा बदलणं पडतो आणि पाणीसुद्धा लावायला जाणं पडतं, त्याच्याकरता मोटर चालू करणं. हे बघा किती चेहरा उतरला माझ्या बाळाचा. खूप परेशान करायला गाव आल्यापासून. त्या दिवशी आम्हाला खूप ऊन लागलं, म्हणजे त्याची खूपच तापमान जास्त होतं आणि घरी यायला खूप उशीर झाला. त्याच्या नाही की बा. येतील ना आता वावरातून. येतील ना आता. आता दवाखान्यात सुद्धा जाणं म्हणलं दवाखाना उघडतो 10-11 वाजता. 10-11 वाजता दवाखाना खुलात नंबर न्यायला लागतात. घरी उन्हातच येणं पडतं म्हणून थोडंसं मागं पुढं करत चालू आहे. तसं गावात दवाखाना आहे आमचा, 2दा नेला आम्ही ना, पण त्यातला काय आम्हाला काय फरक वाटत नाही कारण तो खातच नाही आहे काही मेन म्हणजे. तर आता बघू. आता आजचे दिवस पाहिले, आता उद्या जमलं की तर आता उद्याचे दिवस पाहू म्हणलं वाट. डॉक्टर म्हणे जर जमलं तर बरे, नाही तर मग मुक्ताईनगरला घेऊन जा. पण मग अजून आमचा जीवसुद्धा घाबरायला लागला की मुक्ताईनगरला नेलं म्हणजे डॉक्टर लोक लगेच रक्त चेक करता आणि असं नको वाटतं, कारण की एकदा आमच्यासोबत घडेले. खूप रडतं आमचं बाळ आहे की बा येताना. त्याच्या कारण जीव बी घाबरायला, पण दवाखान्याशिवाय इलाज नाही आहे. तर आता बघते मी. आता उद्याचे दिवस फरक पडला तर काल बी दवाखान्यात नेलं त्याला, आज बी दवाखान्यातून आणलं त्याच्या पप्पांनी सकाळीच. तर डॉक्टरने औषध गोळ्या दिल्या, पण त्याला तापगीप काही आली नाही, पण खातच काही नाही असं होऊन जाईल आहे की बा. का आत्या भाजी कशाची आणली तुम्ही ना? काय उजला ही मला त्याच्या आरतीच्या घरी मागितली होती. आता कोणाच्या वारती मग ही बागामध्ये? तुम्ही पोकाची बी टाकली होती ना? आणि पालकाची काहीच टाकले नाही वावरात मग? मामाला धरणं पडतं मग एकदा आता आणायले. दुसरी काही नाही. खायला गोड लागतं पण आणता नाही माणसं, काय करसा. आता उद्या सांग काय झालं का वावरात पाणी नाही? ते खोडाला पाणी टाक. गेला काही तर आणजा आणि जरा कशा जुडीसारखी जुडी आणजा बांधून देवाईन एक. मग ती बाई म्हणे मला पाठा जा म्हणून. ते म्हणणे का मधामध्ये तांदूळ भाजी पाठव. मग
मोठं भाव सांभाळलं बा. मग भेटली नाही ताई. एक झाड बी दिसलं नाही मला सा. हा, आता उताला यायचा. आणि त्याशिवाय ऊस कशा बाबा काय काही नाही गवत काही नाही. हा. एवढी नाही दिसली रे. आणि जरा चिमणी पाहते ती. सकाळी तोडे नाही ते. सकाळची तोडल ती का? मग दुपार होत नाही ना त्यासाठी लवकर गेली ती माया आजी. तोडा मग तांदुळाची भाजी. कामात होत नाही मग. दिली असती मला दर्शी. अरे एवढीच आहे ते. नाही सांगायला लागले मी. चांगली ताजी पाहिजे. हा ते बी. ताजीच ते आता ही बी कोणची भाषी नाही तर. देतो मी. हां दर्शक देते म्हणलं. त्याच्यात हां तांदूळ भाजी आरतीच्या घरी. ताजी आणि देतो साधं एक दिली. बरं बांधून मुंदून आणजा व्यवस्थित मग देऊ. हा हे राहू दे आता. हे काही पकेला आहे ते. हा ना. सकाळी तोडे. आज आभाळ बदलीत जरा बरं आढळलं माझ्या का कम गरम करता का? लाईट नव्हती ना. नाही का? तर सकाळचं बसायला वावरामध्ये. हां. लाईट आली का ते काम झालं.